संत तुकडोजी महाराज. जन्म 1909, मृत्यू 1968. मूळचे नाव माणिक बंडोजी ठाकूर. यावली, जिल्हा अमरावती येथे जन्म. आईचे नाव मंजुळाबाई. तुकडोजी महाराजांचे गुरु आकडोजी महाराज यांनी तुकडोजी महाराज असे त्यांना नाव दिले. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद या स्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन या कवितेत आलेले आहे. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजाला त्याच्या राजवाड्यामध्ये जे सुख मिळाले ते सर्व सुख मला या झोपडीत मिळाले. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. जमिनीवर झोपून ताऱ्याकडे पाहत गोड प्रभूचे नाम गातात येण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. अर्थ: राजवाड्याला पहारेकरी ठेवूनही राजवाड्यात चोऱ्या होतात. माझ्या झोपडीला दार नाही तरी चोरीचा प्रश्न येतच नाही, कारण माझ्याजवळ कोणतीही धनसंपदा नाही. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. राजाच्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी पहारेकरी बंदी करतात, मनाई करतात, पण माझ्या झोपडीत येण्यासाठी कोणाचीही मनाई किंवा आज्ञा लागत नाही. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजवाड्यामध्ये राजाला झोपण्यासाठी मऊ मऊ गादी, अंथरुणी असतात. कंदील, दिवे, शामेने राजवाड्यात लावलेले असतात, तरी जीवनात राजाला समाधान लागत नाही. मला माझ्या झोपडीत जमिनीवर झोपावे लागते, तरी देखील माझ्या झोपडीत मला समाधान लाभते. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. मला भेटण्यासाठी कोणालाही सक्ती नाही,
सुखा समाधानाने या, जाणार असला तरी सुखाने जा, कुणावरही भार नाही माझ्या या झोपडीत. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत सुख शांती समाधान आहे हे पाहून देवांचा राजा इंद्रही लज्जित झाला आहे. आता आपण या कवितेतील शब्दार्थ पाहूया. 1. महाल राजवाडा. 2. सौख्य सुख समाधानाची भावना. 3. नित्य नेहमी. 4. प्रभुनाम ईश्वर नाम. 5. पहारे रखवाली. 6. मज्जाव बंदी किंवा मनाई. बिछाना शय्या किंवा अंथरूण. आणि 7. बोजा भार वजन. स्वाध्याय. राजवाड्याला वैभव निर्माण करणारे घटक. त्यामध्ये 1. पहारेकरी. 2. बिछाना. 3. तिजोरी. आणि 4. कंदील. कवितेत आलेल्या आशयानुसार खालील मुद्द्यातील फरक सांगा. झोपडीतील सुख. झोपडीला पहारेकरी नसतात. 2. झोपडीत जमिनीवर झोपावे लागते. आणि 3. झोपडीमध्ये येण्यासाठी बंदी नसते. महालातील सुखमध्ये राजवाड्याला पहारेकरी असतात. 2. झोपण्यासाठी बिछाना असतो. आणि 3. राजवाड्यात येण्यासाठी बंदी असते. झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. 1. झोपडीत येण्यासाठी मज्जाव नाही. 2. जमिनीवर झोपून देवाचे नामस्मरण करता येते. 3. सर्व सुख पाहून देवेंद्र लज्जित झाला आहे. आणि 4. सुख समाधान प्राप्त होते. झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा. या झोपडीत माझ्या या कवितेत संत तुकडोजी महाराज यांनी झोपडीला निसर्गाचे सानिध्य आहे हे कवितेतून दिसून येते. झोपडीत संध्याकाळी जमिनीवर झोपत आकाशाकडे पाहिल्यावर तारे दिसतात. जणू काही ते आपल्यासोबत संवाद साधत आहेत असा भास निर्माण होतो. जमिनीवर झोपत ताऱ्याकडे पाहत प्रभूचे नामस्मरण करता येते हे या उदाहरणावरून स्पष्ट केले आहे. धन्यवाद.